The Maharashtra Rent Control Act 1999 Chapter 3 रिलीफ अगेन्स्ट फोरफिचर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत सेक्शन 15. सेक्शन 16 मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सेक्शन 16 नक्की बघा. खूप महत्त्वाचा सेक्शन आहे हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा भाडेकरूंच्या संरक्षणासाठी केलेला कायदा आहे. तर सेक्शन 15 बघा, छोटंसं सेक्शन आहे बट व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये 4 क्लॉज आहेत, त्याबद्दल आपण आता वाचूया. तर सेक्शन 15, नो इजेक्टमेंट ऑर्डिनरी टू बी मेड इफ टेनंट पेज ऑर इज रेडी अँड विलिंग टू पे स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज. आता स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज म्हणजे काय हे तुम्ही डेफिनेशनमध्ये वाचू शकतात. खूप इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे. मला वाटते तुम्हाला माहितीच असणार स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज. तर क्लॉज 1, a landlord shall not be entitled to the recovery of possession of any premises so long as the tenant pays or is ready and willing to pay the amount of standard rent and permitted increase if any, and observes and perform the other conditions of the tenancy insofar as they are consistent with the provision of this act. तर बघा, एक एक फोड करून मी तुम्हाला सांगते. व्हेरी सिम्पल आहे बघा. आता अ लँडलॉर्ड शॅल नॉट बी एंटायटल टू द रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑफ एनी प्रिमायसेस. बघा, लँडलॉर्ड म्हणजेच लँडलॉर्ड म्हणजे घर मालक हा भाडेकरूला घराबाहेर काढू शकत नाही. तर कुठल्या कारणासाठी? तर बघा, इफ टेनंट बघा, सो लॉंग ॲज द टेनंट पेज ऑर इज रेडी अँड विलिंग टू पे. हे बघा, असं ब्रेक ती वाचूया आपण. टेनंट पेज ऑर इज रेडी अँड विलिंग टू पे काय, तर द अमाऊंट ऑफ रेंट, स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज अँड ऑब्झर्व्स अँड परफॉर्म्स द अदर कंडिशन ऑफ द टेनन्सी इन सो फार ॲज दे आर कन्सिस्टंट विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे थोडक्यात काय, जर भाडेकरू स्टँडर्ड रेट आणि परमिटेड इन्क्रीजेस ज्या काही टेनन्सी ॲग्रीमेंटप्रमाणे मेन्शन केलेल्या आहेत ते देत असेल, किंवा ज्या काही कंडिशन्स घरमालकाने त्याच्यावर लादलेल्या त्या कंडिशनसुद्धा तो फुलफिल करत आहे, किंवा घरमालकाने सांगितल्याप्रमाणे वाढवल्याप्रमाणे तो भाडंही देतो आहे, परमिटेड इन्क्रीज ही त्याने मान्य केलेलं आहे. मग मग एवढं सगळं जर तो करत आहे, जर भाडेकरू स्टँडर्ड रेट परमिटेड इन्क्रीज देण्यासाठी जर तयार आहे, तर घर मालक त्याला घराबाहेर काढू शकत नाही. हे एवढं सिम्पल फक्त आहे क्लॉज 1मध्ये सांगितलेलं आहे. Clause 2, no suit for recovery of possession shall be instituted by a landlord against the tenant on the ground of non-payment of the standard rent or permitted increases due. म्हणजे जरी लँडलॉर्डने सांगितलेलं आहे की टेनंटला की एवढं स्टँडर्ड रेंट त्याला द्यायचं आहे, परमिटेड इन्क्रीज, आणि तो देत नाही आहे, पण मग तो त्यासाठी त्याच्यावर सूट फाईल करू शकत नाही असं नाही आहे. पण कधी? त्यासाठी त्याला आधी बघा काय करावं लागणार आहे. अंटिल द एक्सपायरेशन ऑफ 90 days नेक्स्ट आफ्टर द नोटीस इन रायटिंग ऑफ द डिमांड ऑफ स्टँडर्ड रेट ऑर परमिटेड इन्क्रीजेस हॅन्स बीन सर्व अपॉन द टेनंट इन द मॅनर प्रोव्हायडेड इन सेक्शन 106 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. म्हणजे समजा जर टेनंटने स्टँडर्ड रेट आणि परमिटेड इन्क्रीज हे देण्यास नकार दिलेला आहे, म्हणजे लँडलॉर्डने सांगितल्याप्रमाणे त्याने नकार दिलेला आहे, तर लगेच तो सूट फाईल करू शकत नाही. त्यासाठी त्याला पहिल्यांदा 90 दिवसाची नोटीस देणे आवश्यक आहे. त्या नोटीसमध्ये त्याने मेन्शन करणं आवश्यक आहे की एवढं स्टँडर्ड रेट और परमिटेड इन्क्रीज त्याला देणं आवश्यक आहे. मग 90 दिवसाची नोटीस देऊनसुद्धा जर टेनंटने पेमेंट केलेलं नाही आहे, तर मग लँडलॉर्ड टेनंटच्या अगेन्स्ट नोटीस पिरियड संपल्यानंतर सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोझेशन फाईल करू शकतो. Clause 3, no decree for eviction shall be passed by the court in any suit for recovery of possession on the ground of arrears of standard rent and permitted increases if within a period of 90 days from the date of service of summons of the suit the tenant pays or tenders in the court the standard rent and permitted increases then due together with simple interest on the amount of arrears at 15% per annum. म्हणजे बघा, आता क्लॉज 2 प्रमाणे लँडलॉर्डने काय केलेलं आहे,
टेनंटला एक नोटीस दिलेली आहे की त्याने स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस त्याप्रमाणे द्यावे. मग नोटीस दिलेली आहे, नोटीस पिरियड पण संपत आलेला आहे, तरी काही टेनंटने स्टँडर्ड रेंट परमिटेड इन्क्रीजेस मान्य केलेले नाही आहे. मग लँडलॉर्ड काय करतो, कोर्टात सूट फाईल करतो. ओके, कोर्टात त्याने सूट फाईल केला. कोर्ट काय लगेच डिक्री पास करणार नाही की चला 90 दिवसाची नोटीस देऊनही त्याने पेमेंट केलेलं नाही आहे. मग कोर्ट काय करणार, टेनंटला एक समन्स बजावणार. मग तो समन्स दिल्यानंतर बघा, फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स विदिन 90 days त्याने काय केलं पाहिजे की त्याला समन्स मिळाल्यानंतर सुद्धा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे त्याने स्टँडर्ड रेट परमिटेड इंटरेस्ट विथ सिम्पल इंटरेस्ट ॲट 15% पर एनम कोर्टाने जशी ऑर्डर केलेली आहे त्याप्रमाणे त्याने ते कोर्टात डिपॉझिट करणे आवश्यक आहे टिल द डिसिजन ऑफ द सूट, फायनल डिसिजन ऑफ द सूट और बघा, अँड ऑल्सो पेज कॉस्ट ऑफ द सूट ॲज डायरेक्टेड बाय द कोर्ट. तर क्लॉज 4मध्ये काय सांगितलेलं आहे, पेंडिंग द डिस्पोजल ऑफ एनी सूट द कोर्ट मे आउट ऑफ एनी अमाऊंट पेड ऑर टेंडर्ड बाय द टेनंट पे टू द लँडलॉर्ड सच अमाऊंट टुवर्ड्स द पेमेंट ऑफ रेंट ऑर परमिटेड इन्क्रीजेस ड्यू टू हिम ॲज द कोर्ट थिंग्स इट्स इझी एकदम. तर आता टेनंटने कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे डिपॉझिट केलेले आहे कोर्टात पैसे. तर मग काय कोर्ट काय करतो, आणि जर समजा लँडलॉर्डला ते पैसे हवे असतील, अमाऊंट हवी असेल आणि जर कोर्टाला वाटलं इफ द कोर्ट थिंग्स फिट, तर कोर्ट काय करतो, ती अमाऊंट लँडलॉर्डला पे करण्याची ऑर्डर करू शकते. थँक्यू.